भिसे मॅन ऑफ द मॅच. सलामीची जोडी मैदानामध्ये अविनाश भातडे आणि मुन्ना भिसे. आणि प्रथम गोलंदाज आहे तो साईदीप कांबळे. पहिला चेंडू राऊंड विकेट मार्गाने समोर आहे तो अविनाश. स्टेटच्या मारला फटका आणि पहिला निर्धाव चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षक अभि याचं सुंदर चेंडू. साईदीप गोलंदाजी करतायत. स्वस्तिक 11 या संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता. आता पुन्हा एकदा मौका भेटलाय तो पाहूया. पुन्हा एकदा साईदीप पुढचा चेंडू अविनाश याला जोरदार फटकावला. पॉईंट स्टेशन मारला फटका पाहूया. आणि इथे मात्र अविनाशाने आपल्या संघाचा श्री गणेशा केलेला आहे एका धावेने. याच्या अगोदरचा सामना पाहायला मिळाला होता प्रेक्षकांना. एक जबरदस्त सामना पाहायला मिळाला. मायरा विरुद्ध शिव स्पोर्ट्स. त्यामध्ये मायरा 11 या संघाच्या संघाने विजय पटकावला. पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र प्रथम स्ट्रायकर आहेत तो मुन्ना भिसे. या टिके गावातील एक नामांकित फलंदाज गोलंदाज एक ऑलराऊंडर म्हणून मानले जातात ते मुन्ना भिसे. पाहूया. स्वस्तिक 11 संघात सलामीला आलेले फलंदाज आहेत. एक धाव तर झालेली आहे. पाहूया पुन्हा एकदा साईदीप कांबळे पुढचा चेंडू घेऊन राईट ओव्हर विकेट मारा करतील मुन्ना भिसे यांना. इथे मात्र जोरदार फटका मला मुन्ना भिसेने उंच आकाशामध्ये गेला चेंडू. पाहूया झेल खाली आहे तो मंदार. आणि इथे मात्र मंदार याने कोणतीही चूक केली नाही आणि इथे संपवलाय तो मुन्ना भिसे याचा खेळ. पहिला गडी झेल पाहायला मिळाला. ते प्रेक्षकांना खूप धावत यावं लागलं. या क्षेत्ररक्षक म्हणजे मंदार शिंदे याला एक अनुभवी क्षेत्ररक्षक फलंदाज एक नामांकित असा हा फलंदाज आहे मंदार शिंदे. त्याने कोणतीही चूक केली आणि एक जबाबदारीच्या पद्धतीने जबाबदारी पार पाडून इथे झेल टिपला आणि पहिला गडी बाद केला. पाहूया. चेतन आलेले आहेत. स्ट्राईकला राहतील चेतन. एक जबरदस्त चेंडू टाकला होता साईदीप कांबळे याने. घावरट चेंडू मानला जातो या क्रिकेटमधील आणि मोह आवरता आला नाही तो मुन्ना भिसे यांना. आणि सरळ चेंडू झेल बांधून तंबूत परतले ते मुन्ना भिसे. एक या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला तो स्वस्तिक या संघाला. मुन्ना भिसे यांच्या रूपामध्ये एक धावसंख्या झाली. चेतन आलेले आहेत. स्ट्राईकला राहतील गांठ हॅशला डावखुरा फलंदाज अविनाश अजूनही. पाहूया पुन्हा एकदा एक सफल गोलंदाज साईदीप कांबळे. समोर येतो चेतन. पुन्हा एकदा जोरदार फटका मला स्टेटच्या मारला फटका. पाहूया मंदार तिथे जात आहेत. क्षेत्ररक्षण करतात. चेंडू उचलणार चेंडू फेकण्यापर्यंत एक धाव पूर्ण झालेला आहे. चेतन याने आपलं खातं खोललेलं आहे आणि आपल्या संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. वारंवार इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. या दोन्ही संघांमध्ये असे नामांकित फलंदाज गोलंदाज आहेत. आता तुम्ही पाहता क्षेत्ररक्षणासाठी जो सज्ज झालेला जो संघ आहे त्यामध्ये रोहन चाळके एक अनुभवी फलंदाज आहेत. एक नामांकित फलंदाज मानले जातं ज्या पूर्ण रत्नागिरीमध्ये. पाहूया पुन्हा एकदा साईदीप कांबळे पुढचा चेंडू घेऊन. समोर आहे तो अविनाश भातडे. धावसंख्या झाली ती 2 धावा. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू अविनाश याला जोरदार फटका मला लेग साईड मारला फटका. क्षेत्ररक्षक तिथे मंदार शिंदे आहे परंतु एका धर समाधान मानावं लागणार. आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 3 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक झेल बांधून तंबूत परतलेले खेळाडू म्हणजे ते मुन्ना भिसे. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यास सज्ज होत आहेत आपल्या गोलंदाजी मार्कवर. वारंवार इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना रोहन चाळके या दोन्ही फलंदाजांसाठी थोडीशी दमछाक होते.
क्षेत्ररक्षकांचे सुद्धा हाच एक फायदा उठवावा लागतो. पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पाहूया धावसंख्या झाली 3 धाव झालेले आहेत, एक गडी बाद झाले. पाहूया पुन्हा एकदा सफल गोलंदाज शेवटचा चेंडू टाकतो पहिल्या षटकातील साईदीप कांबळे. इथे मात्र जोरदार फटका मला. पाहूया झेल खाली क्षेत्ररक्षक कोणता आहे का, इथे नो मॅन लँड्स मध्ये झाला चेंडू आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पाहूया जबरदस्त क्षेत्ररक्षण कुंदन याच्याकडून. निश्चितच हा चौकार होऊ शकला असता, परंतु थोडंसं शांत डोक्याने क्षेत्ररक्षण केलं आणि 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात समाप्त संघाची धावसंख्या झाली होती 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र दुसरं षटक टाकतायत ते आनंद फुटक. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं यांना एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. लगातार सलग चेंडू निर्धाव टाकत होते ते आनंद फुटक. एक लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही ब्रेक करतात हे आनंद फुटक असे एक माहीर आहेत गोलंदाजीमध्ये. त्यांचा मात्र सामना करते तो डावखोर आयकॉन या स्वस्तिक 11 संघाचा हा फलंदाज आयकॉन आहे तो अविनाश भातडे. पाहूया कशावर सामना करतात. 5 धावसंख्या झालेले आहे पहिलं षटक संपल्यानंतर. आता दुसरं षटक टाकण्यासाठी आले ते आनंद फुटक. पाहूया समोर आहे तो अविनाश. जर हा सामना जिंकायचा जोरदार फटकेबाजी करावी लागणार दोन्ही फलंदाजांना. पाहूया पुन्हा एकदा सुंदर फटका मला. पाहूया नो मॅन लँड झालेला चेंडू. 1 धाव घेतलेले अविनाश याने. धावसंख्या झाली ती 6 धावा. जबरदस्त चेंडू टाकला होता, सन्मान दिला अविनाश याने. पाहूया आणि मात्र आता नॉन स्ट्राईकवर सज्ज झालेले आहेत, खेळण्यासाठी सज्ज होत आहेत ते आता चेतन. पाहूया पुन्हा एकदा वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना रोहन चाळके अविनाश आणि चेतन याच्यासाठी आनंद फुटक पुढचा चेंडू घेऊन. पाहूया त्यांचा मात्र सामना करतील ते चेतन. पाहूया पुन्हा एकदा आनंद पुढचा चेंडू घेऊन समोर होतं चेतन. जर हा सामना जिंकत आनंद याच्यावरती कोण भारी पडतं. पाहूया चेतन की आनंद भारी पडतो. इथे मात्र जोरदार फटका मारला. पाहूया झेल होतो का तो आणि इथे मात्र झेल झालेला आहे आणि इथे दुसरा धक्का बसलाय तो स्वस्तिक 11 या संघाला चेतन याच्या रूपामध्ये. अजूनही 3 सामने होणं बाकी आहेत, जरा थोडंसं सहकार्य करा. आता मात्र मैदानामध्ये येत आहेत ते या संघाचे हा दुसरा आयकॉन प्लेयर म्हणजे प्रसाद आलिम. एक जबरदस्त फलंदाज गोलंदाज एक ऑलराऊंडर मानले जातात प्रसाद आलिम. ते मात्र आता फलंदाजीसाठी उतरलेले आहेत मैदानामध्ये. पाहूया जर हा सामना जिंकायचा असेल तर प्रसाद आलिम आणि अविनाश भातडे यांना शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी करावी लागणार आहे आणि जोरदार अशी धावसंख्या उभारावी लागणार आहे. पुन्हा एकदा सफल गोलंदाज आनंद फुटक राऊंड विकेट मारा करते प्रसाद आलिम याला. इथे मात्र सन्मान दिला. लेग साईडचे मारला फटका डिक्लेअर बॉक्समध्ये गेला. पंच घोषित 1 धाव. प्रसाद यांना आपलं खातं खोललेलं. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाली ती 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वस्तिक 11 हा संघ. पाहूया दरम्यान दुसरे षटक प्रगती पथावरती आहे ते रवळणा स्पोर्ट्स संघातर्फे आनंद यांच्या रूपामध्ये. आतापर्यंत 7 ही धावसंख्या झालेली. 2 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत स्वस्तिक 11 संघाचे. पुन्हा एकदा आनंद फुटक पुढचा चेंडू टाकतील प्रसाद आलिम यांना. पाहूया कोण भारी पडतो प्रसाद की पुन्हा एकदा जोरदार फटका मारतो. झेल होऊ शकतो. झेल खाली कोणता क्षेत्ररक्षक तिथे नाही. नो मॅन लँड झालेला चेंडू आणि एक जीवनदान मिळालं ते प्रसाद आलिमला. फटका थोडा चुकला होता. थोडीशी धाकधूक झाली होती प्रसाद आलिम याच्या मनामध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता आणि एक जीवनदान मिळालं. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 8 धावा.
दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक्का आणि दुःखीने काही होणार नाहीये. परंतु हा सामना जर जिंकायचा असेल जोरदार फटकेबाजी करावी, थोडंसं आक्रमक व्हावं लागणार या दोन्ही फलंदाजांना. पाहूया अविनाश भातडे काही करामत करून दाखवतात कधी आपल्या संघासाठी. आतापर्यंत थोडंसं पूर्ण जकडून ठेवलं ते आनंदाने अविनाशाने प्रसाद याला. पाहूया पुढचा चेंडू आणि इथे मात्र जोरदार फटका मारतो व झेल खाली क्षेत्ररक्षक आहे तो अभिषेक. इथे मात्र अभिषेकाने झेल घेतलेला आणि संपवून टाकलाय तो खेळ अविनाशाचा आणि तिसरा धक्का बसलाय 8 या धावसंख्येवरती. आयकॉन खेळाडू अविनाश भातडे तंबूत परत आहेत झेल बाद होऊन. सुंदर अप्रतिम ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कोणत्याही क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. मंदाराने झेल टिपला तसंच अभियाने सुद्धा एक झेल टिपला आणि अचूक झेल टिपून तंबूत परतवलं. तर अविनाशाला आता त्याची जागण्यासाठी आला तो प्रतीक वारशे, ज्याने मात्र या पूर्ण टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत हॅट्रिक विकेटची लगावलेली पहिली. इथे मात्र सज्ज होतो तो खेळण्यासाठी फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आनंदाचा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकात. इथे मात्र लेग साईडच्या मारला फटका. पाहू एक धाव मिळतात आणि आपलं खातं खोललं आहे ते प्रतीक याने. एका धावेत भर पडते आणि 2 षटकं संपले. 2 षटका संपल्यानंतर स्वस्तिक 11 संघाची धाव संख्या झाली ती 9 धावा 3 गडींच्या मोबदल्यामध्ये. पाहूया म्हणजे आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केलेत आणि 3 गडी बाद केलेले आहेत स्वस्तिक 11 संघाचे. आता मात्र शेवटचे 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मैदानामध्ये. पाहूया जर हा सामना जिंकायचा असेल तर प्रसाद आलेम आणि प्रतीक वारशे यांना जोरदार फटकेबाजी करावी लागणार. प्रसाद आलेम पाहूया कशावर फलंदाजी करतात, यांच्यावरती पूर्ण दारोमदार आहे या संघाची. आता मात्र संघातर्फे तिसरं षटक घेऊन आले ते कुंदन. पाहूया त्यांचा सामना करते ते प्रतीक. आता नुकतेच आलेले फलंदाजीला नव्याने आलेले फलंदाजीला आहे फलंदाज आहे ते प्रतीक वारशे. यांच्याकडे क्षमता आहे षटकार आणि चौकार मारण्याची. पाहूया पुन्हा एकदा कुंदन. आतापर्यंत 8 धावसंख्या झालेली आहे. 3 गडी बाद झाले. कुंदन तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जवळजवळ 10-12 पळत रनअप घेऊन जाणार आहेत. पाहूया मोठं रनअप आहे कुंदन याचं. समोर आहे तर प्रतीक राऊंड विकेट मारा करते कुंदन. इथे मात्र जोरदार फटका मला लेग साईड मारला फटका पंच घोषित. पाहूया 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 9 धावा. एका आणि दुःख्याने काही होणार नाहीये. 10 धावा ही धावसंख्या झालेली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया पुन्हा एकदा चेंडू दिला जातोय तो कुंदन यांच्या हातामध्ये. जर हा सामना जिंकायचा असेल तर या संघासमोर जवळजवळ 50 ते 60 धावांचं आव्हान ठेवावं लागणार आहे तुम्हाला. अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. त्यामध्ये पाहूया पुन्हा एकदा कुंदन पुढचा चेंडू. इथे मात्र जोरदार फटका मारतो पुन्हा एकदा. पाहूया पंचांकडे दाद मागण्याने वाईड करायला दिला. अतिरिक्त धावणे 22 अशा 2 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडासा खराब चेंडू इथे पाहायला मिळाला कुंदन यांच्याकडून. पाहूया पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होत आहेत ते कुंदन. समोर आहेत ते प्रतीक वारशे सज्ज झालेत खेळण्यासाठी. पाहूया पंचाने पार कुंदन याने आता चेंडू टाकलेला. इथे मात्र जोरदार फटका लेग साईड मारला फटका. पाहूया आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र पहिलं जीवनदान मिळालं ते प्रतीक वारशे याला. पाहूया या जीवनदानाचा कितपत फायदा उठवतात ते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आतापर्यंत कोणताही झेल त्या क्षेत्ररक्षणाने सोडला नव्हता, परंतु या क्षेत्ररक्षणाने झेल सोडलेला आणि जीवनदान मिळालंय ते प्रतीक याला. धावसंख्या झाली ती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया तिसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे ते रवळनाथ स्पोर्ट्स संघातर्फे कुंदन याच्यावर. या सामन्यासाठी पंचाचं काम अभिजित चाळके आणि विशाल कांबळे. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू कुंदन याचा. पुन्हा एकदा लेग साईडच्या मारला फटका. पाहूया पंच घोषित 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जर हा सामना जिंकायचा असेल तर या दोन्ही फलंदाज कोणत्या तरी एका फलंदाजाला आक्रमक रूप धारण करावं लागणार आहे. चौकार किंवा षटकारांची आतिषबाजी करावी लागणार. कोणत्या तरी एका गोलंदाजावरती तुटून पडावं लागणार आहे. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू कुंदन याचा. समोर आहे तो पांड्या. म्हणजे पुन्हा एकदा जोरदार फटका होता. इथे मात्र खराब शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. इथं चेंडू जातोय सीमा रेषे पार. दणदणीत खणखणीत चौकार या इनिंगचा आलेला हा पहिलाच चौकार. म्हणजे प्रसाद पाहूया सामना करतो पुन्हा एकदा.
पंचाकडे वळलेले आहेत. पाहूया पंच आमच्याकडे वळले नाही, वाईट करायला दिले. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून पुढचा चेंडू घेऊन जाते तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. कुंदन पुढचा चेंडू समोरच एक चौका टोकलेला. पुन्हा हाही चेंडू मला वाटतं ऑफ स्टिक गेला. चेंडू पंचाने वाईट करे. अतिरिक्त धावांचा इथं भडीमार करताना दिसतो तो मात्र कुंदन. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती कुंदन याच्याकडून, परंतु थोडीशी आपली लाईन लेन भडकटलेली आहे. तर एक चौकार ठोकल्यामुळे थोडासा दबाव आलेला आहे तो कुंदन याच्यावरती. पाहूया पुन्हा एकदा कुंदन पुढचा चेंडू टाकतो, जोरदार फटका मारतोय, परंतु चेंडू आणि योग्यता संपर्क होत नाही. इथे मात्र धावसंख्या तिथं इथे मात्र पार्ट जड झालंय ते कुंदन याचं. अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. पाहूया 20 ही धावसंख्या झालेली आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचा चेंडू टाकला. पाहूया चेंडू मारलेला इथे डिक्लेअर बॉक्समध्ये गेला चेंडू. पंचघोषित 1 धाव आणि 3 षटकं संपल्या. 3 षटकं संपल्या तर संघाची धावसंख्या झाली ती 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक वारिशे याने जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले तर अनिकेत भातडे याच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. पाहूया 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर ठोकले प्रतीक वारिशे याने तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे अनिकेत भातडे यांच्याकडून. पाहूया आता आले ते गोलंदाजीला आनंद. समोर आहे तर प्रतीक वारिशे ज्याला मात्र इथे आतिषबाजी झालेली आहे. इथे मात्र जोरदार फटका मारतोय. पाहूया ते चेंडू होतो डिक्लेअर बॉक्समध्ये. पंचघोषित 1 धाव. सुंदर चेंडू होता आनंद फुटक यांचा. चेंडू काही समजला नव्हता. चेंडूवरची कडा घेऊन गेला चेंडू. थोडा यष्टषकाला चकमाच येऊन गेला चेंडू. झेल होऊ शकला असता परंतु यष्टषक तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि 1 धाव मिळाले. धावसंख्या झाली ती 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4थं षटक प्रगती पथावर रवळणा स्पोर्ट्स संघातर्फे आनंद यांच्या कडून. पाहूया पुन्हा एकदा आनंद पुढचा चेंडू घेऊन. कोणता इथे फलंदाज इथे हवी होत नाही गोलंदाजावरती. इथे मात्र जोरदार फटका होतो. पुन्हा एकदा लेग साईडच्या गेला चेंडू. पाहूया पंचांनी वाईट करायला दिलाय. अतिरिक्त धाव मिळालाय. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोणताही फलंदाज इथे जोरदार घणाघाती वार करताना पाहायला मिळत नाहीयेत. पाहूया जोरदार फटकेबाजी करायचा मात्र प्रयत्न करतात. चेंडू आणि एकदा संपर्क येत नाही. चेंडूपर्यंत कोणताही फलंदाज त्यांच्या पोहोचत नाहीये. आनंद फुटा पुढचा चेंडू. प्रतीक वारिशे जोरदार फटका मारतोय. कोणताही ते धाव नाही, कोणते धोका नाही. इथे मात्र पूर्ण जखडून ठेवलं ते प्रतीक वारिशे याला. थोडंसं अमिष दाखवलं होतं परंतु काही त्याचा फायदा होत नाही. 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे प्रतीक वारिशे यांना. अनिकेत भातडे यांच्यावर 3 षटकारांसाठी सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा आनंद फुटक पुढचा चेंडू घेऊन धावसंख्यामध्ये तिथं थांबलेले. पाहूया पुन्हा एकदा आनंद फुटक पुढचा चेंडू घेऊन जातील. पुन्हा एकदा लेस्टर चेंडू पंचांनी वाईट करते. अतिरिक्त धाव मिळालाय. धावसंख्या झाली ती 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप संत गतीने असा चालते स्वस्तिक स्पोर्ट्स. हे फलंदाज थोडी धावगती थोडीशी संत गतीने चालताना पाहायला मिळते ते स्वस्तिक स्पोर्ट्सचे. पुन्हा एकदा आनंद फुटक पुढचा चेंडू घेऊन समोर आहे तो प्रतीक वारिशे. पाहूया कशा सामना करतात ते. पुन्हा एकदा आनंद. इथे मात्र लेग ढकललेला चेंडू. पाहूया 1 धाव मिळतात. 1 धाव तर सुंदर क्षेत्ररक्षण तिथे परंतु 1 धाव काही रोखू शकले नाही. धावसंख्या झाली ती 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा चेंडू दिला जातोय तो रोहन चाळके याच्यामध्ये. आता मात्र इथे पुन्हा एकदा चेंडू दिला जातोय तो आता गोलंदाज म्हणजे आनंद फुटक यांच्या हातामध्ये. आता आलाय तो ज्याने 1 चौकार ठोकला होता. धावसंख्या झाली ती 26 धावा. पुन्हा एकदा 26 धावसंख्येत भर. चार चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले. पाहूया अजून 8 चेंडूचा खेळ बाकी. या षटकातील 2 चेंडू येणं बाकी. आनंद फुटक यांच्या समोर येतो प्रसाद आहे. इथे मात्र जोरदार फटका मारतोय. चेंडूवर संपर्क होत नाहीये. थोडंसं जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ते आनंद याची. पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या 26 धावा
अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडंसं शांत इथं मैदान, कोणत्याही प्रेक्षकाला इथं मनोरंजन करत नाही ते फलंदाज, तर प्रेक्षक सुद्धा शांत झालेले आहेत. इथे मात्र जोरदार फटका मला पाहूया, झेल खाली तो मंदार आणि इथे मात्र झेल बांधून तंबूत परत येतो आयकॉन खेळाडू प्रसाद आले. षटकार समाप्त, संघाची धाव संख्या झाली ती 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया सौरभ आलेले आहेत. शेवटचे षटक टाकण्यासाठी मान मिळाला तो सौरभ यांना. तन्मय आलेले आहेत. नॉनस्ट्रायकर राहतील. 26 ही धावसंख्याच्या शेवटचे 6 चेंडू आहेत शिल्लक. 3 षटकांमध्ये अनिकेत भाद्रे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 षटकार. सौरभ पुढचा चेंडू, पहिला चेंडू इथे मात्र डाव्या षटका बाहेर गेला चेंडू. पंचांनी वाईट करत धावसंख्येवर धावसंख्या जाते 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्वस्तिक 11 हा संघ फलंदाजी करताना प्रथम. पाहूया पुन्हा एकदा सौरभ पुढचा पहिला चेंडू घेऊन पहिल्या षटकात, शेवटच्या षटकातील समोर आहे तो प्रतीक, ज्याला इथे मात्र जोरदार फटका मला अवसरच्या मारला फटका धाव मिळतात. एक धावता गेला क्षेत्ररक्षक तिथे आलेला अभिजितपर्यंत चेंडू उचलणार आणि चेंडू फेकणार. एका धर समाधान मानावं लागणार आहे ते प्रतीक. याला धावसंख्या झाली ती 28 धावसंख्या झालेली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटक प्रगती पथावरती आहे ते रवळणा स्पोर्ट्स संघातर्फे सौरभ यांच्या रूपामध्ये. पाहूया जर हा सामना जिंकायचा जोरदार फटकेबाजी करावला. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया पुन्हा एकदा सौरभ पुढचा चेंडू टाकेल तो. समोर नवीन आलेला फलंदाज चेंडू म्हणजे कडा घेऊन गेला. चेंडू पंचघोषित. 1 धाव धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कोणता इथे फलंदाज इथे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करताना पुन्हा जकडून ठेवलं त्या गोलंदाजाने. पाहूया पुन्हा एकदा सौरभ पुढचा चेंडू टाकेल. फलंदाज आहे तो. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. पाहूया एक चोरटी धाव घेतलेली आहे. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया सौरभ सही लाईन गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. सौरभ इथे मात्र सुंदर फटका पॉईंट मारलेला चेंडू. आशुतोष गोविलकर तिथे आहेत, परंतु एका धर समाधान मानावणार आहे. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती 31 धावा. 31 धावा झालेल्या आहेत 4 गड्यांच्या मुळे. शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र सुंदर चेंडू सौरभ याचा आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र या इनिंगचा अखेरचा चेंडू येणं बाकी आहे. पाहूया अखेरच्या चेंडूवरती हा फलंदाज षटकार का चौकार की त्यांना रोखून ठेवतात. सौरभ पंचानं पार करून इथे मात्र शेवटचा चेंडू इथे टाकलेला आहे. हा मात्र पाहूया उजव्या ठिच्या बाहेर गेला चेंडू. पंचांनी वाईट करा दिला. अतिरिक्त धाव मिळाले. धावसंख्या झाली ती 32 धावा. अजूनही शेवटचा चेंडू या इनिंगचा येणं बाकी आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काही करामत करून दाखवतो काय तो फलंदाज. सौरभ यानं चेंडू टाकलेला आहे पुन्हा एकदा. इथे मात्र चेंडू फळीची कडा घेऊन गेला चेंडू. इथे मात्र झेल बांधून तंबूत बोला आणि पहिली इनिंग तर संपलेलं म्हणजे 5 षटकं संपले. 5 षटकं समाप्त. संघाची धावसंख्या झाली ती 32 आणि 33 धावांचं मुबलक असं आव्हान ठेवलंय ते रवळणा स्पोर्ट्स संघासमोर. म्हणजे 30 चेंडू आणि 32 धावा कराव्या लागणार आहेत त्या रवळणा. 33 धावा कराव्या लागणार आहेत रवळणा स्पोर्ट्स संघाला. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सुद्धा लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे.
बाजूने लागलेला आहे, पाहूया. आता झालेल्या टॉसमध्ये नाणेफेकीच्या कौलामध्ये शंभू स्पोर्ट्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. यानंतरचा होणारा सामना आहे तो शंभू स्पोर्ट्स विरुद्ध शिवा स्पोर्ट्स. आता मात्र दरम्यान मर्यादित 33 धावांचा आव्हान घेऊन इथे मैदानात सलामीची जोडी इथे मैदानात उतरलेली रवळणा स्पोर्ट्स संघाची कुंदन आणि एक जबरदस्त डावखोरा फलंदाज जो घणाघाती वार करण्यामध्ये माहीर मानला जातो तो म्हणजे मंदार शिंदे. त्यांना गोलंदाजी मात्र करतील ते, ज्याने मात्र या पूर्ण लीग मध्ये हॅट्रिक केलेला असा हा गोलंदाज प्रतीक वारशे. पाहूया पहिला चेंडू घेऊन प्रतीक वारशे समोर येतो कुंदन, कशाने गोलंदाजी करतो पाहूया. लेगसने माला फटका पाहूया, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे होत आहे, परंतु एका दर्शा नामदेव यांचं, परंतु एक धाव काही रोखू शकला आणि आपला श्री गणेशा केलेला आपल्या संघाच्या या धावांचा श्री गणेशा केलेला आहे. एका धावेने कुंदन याने धाव संघासाठी एक धाव म्हणजे पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन आता मात्र स्ट्राईकला गेला तो डावखुरा फलंदाज. म्हणजे या पूर्ण पंचक्रोशीमध्ये असा हा गाजलेला हा डावखुरा फलंदाज म्हणजे तो म्हणजे एक काळ होता की ज्याला याच्या नावाला सुद्धा घाबरायचे. मंदार शिंदे यांच्या नावाला खूपच दडपणाखाली खेळायचे गोलंदाज सुद्धा गोलंदाजी करताना विचार करायचे. पुन्हा एकदा पाहूया याला गोलंदाजी करते प्रतीक वारशे. पाहूया पुन्हा एकदा थोडंसं थांबवलेलं आहे प्रसाद याने. प्रतीक याला इथे मात्र तयार होत आहेत ते मंदार. खेळण्यासाठी सज्ज झाले प्रतीक वारशे. पहिला पुढचा चेंडू राऊंड विकेट. पाहूया सामना समोर आहे तो मात्र मंदार. इथे मात्र जोरदार फटका मारलाय मंदार याने. आता चेंडू मात्र जातोय तो दणदणीत खणखणीत षटकार. उंच फटके मारणे माहीर मानला जातो, त्याचा धबधबा होता मंदार यांचा. तिथे मात्र नावाला साजेशी फलंदाजी करताना चेंडू सरळ टोलावलं होतं 6 धावांसाठी. धाव सांगितली 7 धावा. आता इथे मात्र थोडंसं मंदाराचं पारड जड आहे. पाहूया पुन्हा एकदा प्रतीक वारशे पुढचा चेंडू घेऊन समोर येतो मंदार याने एक षटकार तो ठोकलेला. आता इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारलाय. पाहूया चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. पंच घोषित एक धाव. फटका मात्र चांगला होता यांच्या रडार मध्ये आलेला चेंडू ते मात्र काही सोडला नाही. मंदार याने डिक्लेअर बॉक्स मध्ये गेला चेंडू. एका धावेसाठी धाव सांगितली 8 धावा. मंदाऱ्याचा परंतु डिक्लेअर बॉक्स मध्ये गेला चेंडू. एका धावेसाठी धाव सांगितली झाली ती 8 धावा. पाहूया पुन्हा एकदा प्रतीक थोडासा सुंदर चेंडू. सन्मान दिला पाहिजे. झेल होतो झेल खाली नाम देवायचे आणि ते कोणती चोक केली नाही आणि ते मात्र पहिला धक्का बसला मंदाऱ्याच्या रूमामध्ये रवळणा स्पोर्ट या संघाला. 8 या धाव संघाची पहिला धक्का बसला. झेलबाद होऊन तंबूत परत रवळणा संघाचा हा दमदार फलंदाज येते धाव झेलबाद होऊन तंबूत परततोय. कोणती चूक केली नामदेव याने. या संघाचे ओनर आहेत ते नामदेव यांनी कोणती चूक केली नाही. इथे मात्र पुन्हा एकदा पारड जड केले ते गोलंदाज प्रतीक वारशे याने. एक षटकार मात्र ठोकला होता मंदार याने, परंतु त्याला तत्पर उत्तर दिलं ते प्रतीक वारशे याने. झेलबाद होऊन तंबूत परतवलं मंदार याला. नवखळा असा हा फलंदाज अभिषेक भातडे. हा भातडेवाडीतून बिलॉंग करतो.
आता इथे मात्र सज्ज झालं तर रवळणा स्पोर्ट्स संघातर्फे फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे हा उगवता तारा भातरेवाडीचा अभिषेक. त्याला मात्र गोलंदाजी करतील. हे दोन्ही एक गोलंदाज आणि फलंदाज आहेत, ते दोन्ही एकाच संघातून बिलॉंग करतात भातरेवाडीतून. पाहूया इथे झेलबाद करून पहिला धक्का बसवला होता तो मंदाऱ्याला तंबूत परतवलंय. पाहूया पुन्हा एकदा प्रतीक पुढचा चेंडू घेऊन 8 धावसंख्या थोडं क्षेत्र लवकरात लवकर स्पीडअप घ्या मित्रांनो. अजूनही 3 सामने होणं बाकी आहेत. चला थोडं सहकार्य करा. पुन्हा एकदा प्रतीक पुढचा चेंडू समोर येतो अभिषेक. पाहूया दोघं एकमेकाला चांगले ओळखतायत फलंदाजी गोलंदाजीमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मला पॉईंटच्या दिशेने मला फटका. 1 धाव पूर्ण केले आहे. अभिषेक याने आपलं खातं खोललेलं आहे. श्री गणेश किल्ला अभिषेक याने धावसंख्या झाली ती 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्याने एक उत्तुंग असा षटकार ठोकला होता मंदार, तो मात्र झेलबाद होऊन तंबूत परतलाय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू पहिल्या षटकात समोर आहे तो कुंदन. इथे पाहूया झेलवत होतो कोणता क्षेत्ररक्षक तिथे आहे का. आणि इथे मात्र डिक्लेअर बॉक्स मध्ये गेला चेंडू. पंचघोषित 1 धाव आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात समाप्त संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आहेत ते अविनाश भातडे. पाहूया या पंचक्रोशीमध्ये पूर्ण गाजले असे गोलंदाज आहेत ते अविनाश भातडे, जे कट मारण्यामध्ये माहीर आहेत. पाहूया पुन्हा एकदा अभिषेक त्यांचा सामना करतील. 10 धावसंख्येचा पहिल्या षटकात सामना त्यांचा झालेले आहे. इथे मात्र जोरदार फटका मारल्यापासून क्षेत्ररक्षण म्हणून अभिषेकाचं आणि एक चोरटी दिवसा ढवळ्या येते. एका धावीची चोरी केलेली आहे ती मात्र अभिषेक आणि कुंदन याने धावसंख्या 11. आता मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा दिली ती कुंदन याच्या हातामध्ये. पूर्ण समजदारीने फलंदाजी करताना ते पाहायला मिळतोय. तो मात्र अभिषेक प्रत्येक चेंडूवरती धाव घेतोय आणि मात्र स्ट्राईक मात्र कुंदन यांना देतोय. त्याच्यापेक्षा वरिष्ठ खेळाडूला स्ट्राईक दिली जाते, हे मात्र जबरदस्त पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आता मात्र अविनाश टू कुंदन. पाहूया इथे मात्र जोरदार फटका मारला. पाहूया किती धावा मिळतात त्या, किंवा झेल खाली आहे का कोणता क्षेत्ररक्षक. आणि इथे पंचघोषित 1 धाव. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला होता कुंदनाच्या फळीतून निघाला, परंतु एका धर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या झाली ती 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रवळणा स्पोर्ट्स छोटंसं मुबलक असं आव्हान ठेवलेलं आहे ते 33 धावांचं, परंतु सुंदर अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळत नाही. थोडंसं जखडून ठेवताना किंवा कोणताही इथे निर्धाव चेंडू टाकताना पाहायला मिळत नाही. गोलंदाज अविनाश पुढचा चेंडू समोर आहे तर मात्र कुंदन पुन्हा एकदा चेंडू टाकलेला आहे. मला वाटतं पंचघोषित 1 धाव. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव घेतली जाते आणि पुढे मात्र धावसंख्या वाढवली जाते. कुंदन आणि अभिषेक यांच्या मार्फत पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अविनाश ज्या कामासाठी त्यांना आणलं होतं गोलंदाजीसाठी, परंतु तिथे गोलंदाजी मात्र त्यांना पाहायला मिळत नाहीये. कोणताही ते गोलंदाज निर्धाव चेंडू टाकताना ते किंवा जकडून ठेवताना ते पाहायला मिळत नाही. प्रत्येक चेंडूची धाव घेतली जाते. छोटंसं मुबलक असं आव्हान आहे. जर अशाच प्रकारे तुम्ही गोलंदाजी करत राहिला तर थोडासा सामना कुठेतरी रवळनाथच्या बाजूने जाऊ शकतो, परंतु अजूनही काही फलंदाज येणं सुद्धा बाकी आहे. कारण रोहन चाळकेसारखे एक जबरदस्त फलंदाज ज्याने आधीच्या सामन्यामध्ये उत्तुंग असे अनिकेत कांबळे याला उत्तुंग षटकार असा पाहायला मिळाला होता, असा फलंदाज अजून तंबूमध्ये बसलेले आहेत. पाहूया पुन्हा एकदा अविनाश पुढचा चेंडू टाकतील. समोर आहे तो कुंदन. पाहूया थोडासा कुंदन आक्रमक झालेले आहेत. पाहूया कशावर सामना करतात. पुन्हा एकदा जोरदार फटका मारतात. निर्धाव चेंडू, कोणती धाव नाही. ते मात्र पारडं जड केलं तर अविनाशाने. धावसंख्या तिथे थांबली. धावसंख्या झाली ती 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा अविनाश समोर आहे तो कुंदन. पाहूया एक आयकॉन खेळाडू कुंदन. पुन्हा एकदा अविनाश पुढचा चेंडू कुंदन याला. पुन्हा एकदा जोरदार फटका मारतो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला यष्टीरक्षकाला चकमा देऊन गेला चेंडू. 22 मध्ये 1 धाव मिळाले. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे ते अविनाश भातडे यांच्या रूपामध्ये स्वस्तिक लेव्हल संघातर्फे गोलंदाजी करतायत. पाहूया
पुन्हा एकदा चेंडू दिला जातोय तो अविनाश यांच्या हातामध्ये. जर हा सामना जिंकायचा सुंदररित्या क्षेत्ररक्षण गोलंदाजी करावी लागणार आहे त्या स्वस्तिक इलेव्हन संघाच्या या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांना. पुन्हा एकदा जोरदार फटका मारलाय. पाहूया झेल होत झेल खाली प्रत्येक वारीशी आहे आणि इथे मात्र झेल बांधून तंबूत परतवलंय ते कुंदन याला. आणि 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रवळनाथ स्पोर्ट्स संघाचे 2 फलंदाज बाद झालेले. आता मात्र या मैदानामध्ये दमदार पावलांमध्ये जात आहेत ते मात्र या पूर्ण रत्नागिरीमध्ये टेनिस विश्वामध्ये एक नावाजलेला असा हा फलंदाज रोहन चाळके, ज्याने मात्र या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आपल्या षटकारांवरती नाव कोरलेलं आहे. धावसंख्या झाली ती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज आले ते मृणाल भिसे येतील. 3रं षटक टाकतील. चला लवकरात लवकर सामना स्पीडअप घ्या मित्रांनो. अजून 3 सामने होणं बाकी आहे. मुन्ना भिसे 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा जमवलेल्या आहेत. रवळनाथ संघाच्या फलंदाजीने 2 गडी बाद झालेले आतापर्यंत. मुन्ना भिसे पुढचा चेंडू घेऊन रोहन चाळके नॉन स्ट्राईकवर राहते. स्ट्राईकवर आहे तो अभि. पाहूया का सामना करतो अभि. इथे मात्र अभिने जोरदार फटका मला ऑफसाईड मारला फटका. होय एक धाव तर काय क्षेत्ररक्षक तिथे धावतो. एक धाव पूर्ण करा दुसऱ्या धावेसाठी धावतात. पाहूया तिसरी धाव घेतात का ते. मला वाटतं तिसरी धाव होऊ शकते आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धावलेले आहेत. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत ते मात्र भिसे याचे या चेंडूवरती अभिषेक आणि रोहन चाळके. आणि आता मात्र स्ट्राईकवर गेलेत ते रोहन चाळके. एक षटकारांचे बादशाह मानले जातात रोहन चाळके. इथे फलंदाजीला जाते. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 17 ही धावसंख्या झाली 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिथे 1 धाव होती ते 3 धावा पूर्ण धावून काढलेले. आता मात्र प्रथम स्ट्राईकवर आहे ते रोहन चाळके. पाहूया मृणाल भिसे कशावर गोलंदाजी करतात ते रोहन चाळके यांना. पाहूया इथे मात्र जोरदार फटका मला. पाहूया झेल होतो आणि हा चेंडू येतोय तो सीमा रेषा पार दणदणीत खणखणीत षटकार. रोहन चाळके याला जर अशा प्रकारे जर तुम्ही गोलंदाजी केलात तर मला वाटतं 5 चेंडूमध्ये हा सामना संपवण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. धावसंख्या झाली ती 23 ही धावसंख्या झाली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पाहू एक षटकार तो उत्तुंग असा पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं मनोरंजन इथं केलं रोहन चाळकेने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मृणाल भिसे यांचा. इथे मात्र जोरदार फटका मला. झेल होतो झेल खाली कुठं क्षेत्ररक्षक आहे का. इथे पंच घोषित 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 24 धावा. 33 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. या पूर्ण 5 षटकांमध्ये होती आणि आतापर्यंत 24 धावा जमवलेल्या आहेत. रोहन चाळके आणि अभिषेक याने 2 गडी बाद झालेले ते रवळनाथ संघाचे. पुन्हा एकदा मृणाल भिसे समोर आहे तो षटकार टोकलेला फलंदाज म्हणजे रोहन चाळके. सन्मान लेग साईडच्या मारला फटका. पाहूया नामदेव तिथे क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नामदेव यांचं. परंतु 1 धाव काही रोखू शकले. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 25 धावा 2 गड्यांच्या मुलं. आता मध्ये नॉन स्ट्राईकवर आले ते रोहन चाळके. स्ट्राईकवर आहे तो अभिषेक भातडे. अभिषेक भातडे मात्र आपल्या पूर्ण प्रत्येक चेंडूवरती 1 धाव घेऊन रोहन चाळके यांना स्ट्राईक देतात. पुन्हा एकदा मृणाल भिसे पुढचा चेंडू घेऊन समोर येतो अभिषेक. इथे मात्र जोरदार फटका मारला. सुंदर फटका होता परंतु रोहन चाळके यांच्या शरीरावरती आदळलेला हा चेंडू थोडीशी दुखापत झालेली आहे. रोहन चाळके यांच्या खांद्यावरती आदळलेला चेंडू. सुंदर फटका पाहायला मिळाला होता परंतु 1 धाव काही रोखू शकले नाही क्षेत्ररक्षक. आणि एका धावच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या झाली ती 26 ही धावसंख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र सुंदर चेंडू. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. यष्टशिकाने आपलं इथे मात्र झेल सोडे एक जीवनदान मिळालंय ते रोहन चाळके यांना. आणि इथे मात्र षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 26. आता 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी रवळनाथ स्पोर्ट्सच्या संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल तर सही लाईनने गोलंदाजी करावी लागणार आहे ती.
12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे ना. इथे मात्र सज्ज झाले ते गोलंदाजीचा भार सांभाळतात ते अविनाश आयकॉन खेळाडू या स्वस्तिक इलेव्हन या संघाचा आयकॉन खेळाडू इथे टाकतोय. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता ना गोलंदाजीचा भार सांभाळलाय. पाहूया समोर आहेत ते अभिषेक भातडे. पाहूया सामना करतात ते. इथे मात्र सुंदर चेंडू एक धाव घेतलेली आहे आणि मला वाटतं एका दर समाधान मानावं लागणार आहे ते अभिषेक याला. आता इथं मात्र स्ट्राईक करायला तर रोहन चाळके आलेले आहेत ज्याने एक उत्तम षटकार मारलेला आहे. पाहूया आता जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. 6 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कशावर सामना करतात ते अविनाश यांच्या गोलंदाजीचा रोहन चाळके ज्याने एक षटकार ठोकलाय. पाहूया कशावर सामना करतात. इथे मात्र जोरदार फटका मारला. झेल होतो झेलगाडी कुठं क्षेत्र नो मॅन मध्ये लँड झालेला चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्येत भर. इथे मात्र 2 धावा पूर्ण करतायत अभिषेक आणि रोहन चाळके. धाव संख्या झाली ती 29. धावसंख्या झालेली आहे. पाहूया 33 धावांचं आव्हान आहे आणि 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पाहूया अविनाश पातळे समोर आहेत. इथे मात्र थोडंसं अपील झालं होतं फेटाळून आलंय पंच हेमंत यांनी. या सामन्यासाठी पंचांचं काम पाहत आहे. मेन अंपायर आहे ते अभिजित चाळके आणि लेगस्वर अंपायर आहे ते हेमंत. आपण फेटाळून लावल्या सुरू त्या क्रीजमध्ये आहे ते रोहन चाळके. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता. थोडंसं पार्ट जड झालं ते मात्र इथे अविनाशाचं. पाहूया पुन्हा एकदा अविनाश भातडे पुढचा चेंडू घेऊन जाते. समोर आहे ते रोहन चाळके ज्याने एक उत्तुंग षटकार टाकला. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. पाहूया हा सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मात्र ते करतात अविनाश भातडे. समोर आहे ते रोहन चाळके आयकॉन खेळाडू. इथे मात्र चेंडू जातोय तो सीमा रेषा पार दणदणीत खणखणीत षटकार आणि हा आपला सामना विजयी षटकार खेचून आपल्या बाजूला लगावलेला हा षटकार आणि इथे विजयी झालेले ते रवण स्पोर्ट हा संघ. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. सुंदर इथे फटकेबाजी पाहायला मिळाली. 34 धावांचं मुबलक आव्हान होतं आणि षटकार ठोकून इथे आपला विजय संपादन केलेला आहे तो रोहन चाळके आणि बेस्ट लक रवण स्पोर्ट या संघाला आणि या दोन्ही संघाला.